गहू 5 किलो, साखर 2 किलो, तूर डाळ। काकू, आज वातावरण शांत आहे ना? हो, पण तू उगाच बिघडवू नको। ऐकतोय मी। झालं, आता वातावरण खवळणार। नाही, वादळ येणार आता। आज वातावरण का शांत वाटतंय तुम्हाला? तसं नाही, पण आभाळ भरून राहिलंय ना, म्हणून बोलले। तेच विचारतोय मी, तुला काय वाटलं? काय नाही, विचार कर, या वातावरणावरून तू काय अंदाज बांधू शकते? आता मी कशाला अंदाज बांधू? सांगतोय तेवढं कर। मला त्याचा पगार मिळणार आहे। ज्या कामाचा मला पगार मिळतो तेच काम मी करते। वर तोंड करून काय बोलतेस? अगं तुला जमत असेल तर करशील ना। मग तुम्हाला जमतं ना, मग तुम्ही सांगा ना। 2 दिवसाची भाजी आत्ताच घेऊन ये। म्हणजे आता भाजीचा वातावरणाशी काय संबंध? काय पुढचे 2 दिवस जोरदार पाऊस पडणार। अगो बाई, आता या वयात भविष्य सांगण्याचा उद्योग करणार आहात की काय? अगं मी नाही, वेधशाळेचा अंदाज सांगतोय। कुठे किती पाऊस पडणार याची सगळी माहिती मिळते इथे। तुम्हाला काय करणार म्हणा, सांगतो तेवढं करा। बरं, त्या भाडेकरूंना म्हणावं लवकर यायला हवं। तुम्हाला काळजी वाटून राहिली ना त्यांची? काय त्यांना नंतर उशिरा येण्याचं कारण सापडेल म्हणून म्हटलं। तरीच म्हटलं, तुम्हाला काय एवढी काळजी वाटते? तसं वाटत असेल तर तुम्हीच सांगा ना त्यांना। मला नाही वाटत कोणाची काळजी। सांगितलं ना बस। जय, आज अमितचं फेअरवेल किती छान झालं ना? नंदिनी मॅडम आणि रजनी किती इमोशनल झाले होते ना? तर वाईट सगळ्यांनाच वाटलं, पण मला एका गोष्टीची जास्त गंमत वाटली, रजनीची। म्हणजे एरवी बघावा तेव्हा ते दोघं जण भांडत असतात, पण तरीही तिला इतकं फील व्हावं। पण मला काय वाटतं माहितीये, जो माणूस आपला असतो ना त्याच्याशीच आपण भांडतो। जय, जय, काय चाललंय तुझं? जय, मी तुझ्याशी बोलतेय। हो, मी ऐकतोय। मला तसं वाटत नाहीये। आधी लॅपटॉप बाजूला ठेव आणि माझ्याकडे बघ। जय, बोला। ऍक्च्युली मी पण अमितला मिस करेन। वा, हेच ऐकायचं राहिलं होतं। आणि तेवढ्यासाठी लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवायला लावलास तू? अरे नाही, तसं नाही। आम्ही दोघे एकाच प्रोजेक्टवर काम करत होतो ना, खूप मदत व्हायची त्याची मला। तुला माहिती, खूप रिसर्च करायचा तो, आणि आता साहजिक आहे, जर तो नाहीये तर कामाच्या संदर्भात त्याची कमतरता भासणारच ना। म्हणून
मी म्हटलं त्याला मिस करेन. फक्त तूच नाही आदिती, तोही खूप मिस करेल तुला. हात सोडवत नव्हता तुझा, बघितलं मी. अच्छा, तर मगासपासून माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचं कारण हे होतं. त्यांनी माझा हात पकडला याचा त्रास झाला का तुला? त्रास मला? चल काहीतरी. मग एवढाच जर प्रॉब्लेम असेल तर मग तू धर ना माझा हात. फक्त हातच का? मी तुला मिठीत घेऊ शकतो कारण तू माझी बायको आहेस आणि मला कोणीही अडवू शकत नाही. एक मिनिट थांबा 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 इथं. हो, तो रेनकोट बाहेर काढून या. का? काय तळस असेल खाली, आमचे नवरसेल ओरडतील. हा? आणि काय ना, अजून ऑफिसमध्ये कोण आलेलं नाहीये. तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ना तर ते आल्यानंतर मिळेल. तो पण तुम्ही इकडे बसता का? मी तुमच्यासाठी काही चहा कॉफी काय आणू का? अरे छान कॉफी आण का वाटेल त्या हे पण आता शेकोटी आण, मला जाम थंडी वाजते. तुमचा आवाज ना एकदम आमच्या डिक्टो अरविंद कदम सारखा आहे. अरे अरविंद कदम साहेब, अरविंद कदमच आहे काय बघ. अरे बापरे, काय अवतार केलाय तुम्ही हा? अरे अवतार केला म्हणजे काय, काय वेशभूषा स्पर्धेची तयारी सुरू आहे. बाहेर पाऊस पडतो म्हणून मी घातला हे रेनकोट. काय नाही, पण हे तळस असेल इथं, नवरसेल ओरडतील. गुड मॉर्निंग नंदिनी मॅडम. गुड मॉर्निंग तांगडे. बापरे, बरं झालं छत्री आणली, नाही तर प्रचंड भिजले असते मी. अरे तुम्हाला टूर बद्दल काय माहिती हवी का? बसा, मी आलेच. अगं मी आहे. गुड मॉर्निंग. तांगडे चहा. अरे जा चहा किंवा कॉफी घेऊन ये, जा जा. अरे बघत का उभा राहिला, जा लवकर. नंदिनी बोलत का नाही माझ्याशी? काय झालं? नंदिनी काही सांगणारच का? काय झालं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय पाऊस आहे ग? घरातून निघताना वाटलं सुद्धा नाही म्हणून छत्री घेतली नाही. हो, मी सुद्धा आणणार नव्हते, पण काल सारिका मॅडमनी सांगितलं ना पाऊस पडेल म्हणून, घेऊन आले. अरे तुम्ही सुद्धा एकाच छत्रीतून आला? कदम काय बोलताय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सारिका मॅडम, तुमची भविष्यवाणी अगदी खरी ठरली. हा, काय ग सारिका, तुझं काही कनेक्शन आहे का हवामान खात्याशी? अंकांशी कनेक्शन आहे. हे बरं, पण आपण आज लवकर निघायला हवं. हा, सगळीकडे पाणी साठण्याची शक्यता आहे. बापरे, काय सांगते सगळं? बाई ग, भयंकर पाऊस म्हटला ना की मला डायरेक्ट 26 जुलैची आठवण होते. हो, मला सुद्धा आठवतंय. किती घाबरली होतीस ना नंदिनी तू? हो नंदिनी मॅडम. हो हो, मला आठवतं ना, किती घाबरली होती. छे ग, घाबरली कुठे होते, उगाच काही. बरं ऐका, मी काय म्हणते, पावसाबद्दल ना वाटेल त्या अफवा पसरवल्या जात आहेत, तर उगाच लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. नाही हा नंदिनी मॅडम, आज पावसाची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. हो, बहुतेक माझ्या मुलांची शाळा सुद्धा लवकर सोडतील का त्याची. मला काय वाटतं, आपण नवरेंना सांगूया,
नाही म्हणजे पावसाने जोर धरायच्या आधी आपल्याला निघायला हवं. हो हो, तरच वेळेत पोचू बाई घरी. मी काय म्हणते, नवरे नवरे कुठे आहेत? नवरे नवरे. काय नंदिनी मॅडम, कशाला हाका मारताय? नाही नाही, मी काय म्हणते, आज लवकर निघायला हवं बरं. का आज काय विशेष? हो नवरे, आज जोरदार पाऊस पडणार आहे. वरुणदेव सांगायला आले होते का तुम्हाला? हा, पाऊस थांबेल, उगाच काहीतरी कारण काढू नका. त्या रजनी मॅडमचंही तसंच. आज जोरात पाऊस येणार आहे म्हणून क्लायंट बरोबरच्या मीटिंग्स बाहेरच्या बाहेरच आवरून घेते असं म्हणाल्या. माणसं लवकर जायला आणि उशिरा यायला काय कारण शोधून काढतील काही नेम नाही. नवरे, जोरात पाऊस पडला आणि सगळीकडे पाणी तुंबलं तर घरी कसे जाणार आम्ही? तिलोत्तमा मॅडम, ज्याला जायचंय त्यांनी जावं, पण हावडे घेऊन जावं. लवकर जायला मी परवानगी देणार नाही. अहो नवरे, काय तुम्ही असं करताय? पाऊस ही नैसर्गिक आपत्ती आहे, मुद्दाम कारण देते का कुणी? मग बरोबर बोलतोय नंदिनी. इतरांचं सोडा, माझं ऐका. तुम्ही हट्ट धरू नका, सोडा तो हट्ट. हे बघा, तुम्ही सुद्धा असा हट्ट धरू नका. चला कामाला लागा, चला लवकर. असे काय थे? हे कधीच सुधारणार नाही. सांगतो तुला सांगतो. काय झालंय? तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? मी ज्या नंदिनीला माझ्याशिवाय करमायचं नाही ती माझ्याकडे लक्ष देत नाहीये. काहीतरी वेगळंच वागायला लागली. पण काका, नंदिनी मॅडम उगाच असं नाही वागणार. म्हणजे? त्या असं वागतात याच्या मागे काहीतरी कारण असेल. म्हणजे काय? तो असं काय बघतोय माझ्याकडे? नंदिनी मॅडमच्या अशा वागण्यामागे जे कारण आहे ते माझ्या समोर उभं आहे. तुम्ही मी काय केलं? तुम्ही मी काय केलं? तुम्ही त्यांच्यावर ओरडलात? नाही, मी कशाला ओरडेन? मग भांडलात? नाही रे. मग तुम्ही त्यांना दुखावलं? अरे मी असं काहीच केलं नाही. अचानक थंडी भरून ताप यावा तशी बोलायची बंद झाली. काका, असं अचानक वगैरे काही घडत नाही बायकांबाबतीत. त्यांच्या असं वागण्यामागे नक्की काहीतरी कारण आहे. तुम्ही तुमच्या नकळत कधीतरी त्यांना हर्ट केलं असेल. आता हर्ट केलं असेल, पण कशामुळे ती हर्ट झाली हे तर कळलं पाहिजे. आता कारण कळलं तरच त्यावर सोल्युशन काढतो ना. कालपासून विचार करते, मला काही सुचतच नाहीये. पण मग आता काय करायचं? काय करायचं आता? काका, अशी एखादी गोष्ट जी त्यांना खूप आवडते. मी नाही नाही, म्हणजे अशी एखादी गोष्ट जी तुम्ही त्यांना देऊ शकता. प्रेम. खाण्याची एखादी गोष्ट. खाण्याची? हा हा हा, गोड तिला खूप आवडतं. म्हणजे असं ना, असं एक सफेद असतं बघ, सफेद अंड. अंड गोड असतं. हे रे सफेद असं स्पंज सारखं असतं ना, स्पंज म्हणजे सगळं ओढून घेतो असं. काय रे ते? हा, रसगुल्ला. रसगुल्ला? नाही नाही, रसगुल्ला तिला खूप आवडतो. मी तिच्या समोर रसगुल्ला धरला ना तर ती स्वतःला थांबवूच शकणार नाही. आणि एकदा का तिने रसगुल्ला खाल्ला का मग ती तिचा राग विसरूच नाही. मग तुम्ही त्यांना सगळ्यांसमोर असं रसगुल्ला कसं देणार? नाही, मी तसं नाही करणार. मी तांगडेला सगळ्यांसाठी रसगुल्ला आणायला सांगणार. मग तिला कळेल की मी तिच्यासाठी आणलाय रसगुल्ला म्हणून. ऑल द बेस्ट. थँक्यू. हे बघा मी काय आणलंय. रसगुल्ले. वाव, रसगुल्ले. नंदिनी,
अगं काम काय करतेस? रसगुल्ले आणलेत कदमांनी, तुला आवडतात ना? उत्तमा, मला खूप काम आहे. तुम्ही एवढ्या आवडीने आणलं ना सगळ्यांसाठी, मग तुम्हीच द्या ना प्रत्येकाला. हा, माझ्यापासून सुरुवात करू. कसा आहे? आउटस्टँडिंग आहे रसगुल्ला. काका, हा आज काही खास आहे का? हा म्हणजे काय आहे की मला खूप वाटतं ना, मला तुझे सगळ्यांविषयी मला खूप वाटतं ना, सगळ्यांविषयी. म्हणून ते एक्सप्रेस करतोय. रसगुल्ले आणलेत म्हणून. घे ना. कदम, मला द्या. तुला घे ना. हे बघ, मला 2 द्या. 2 कशाला? आज रजनी आली नाहीये ना, मग तिच्या वाटतं मला नको. काका, हा मला पण द्या ना. घे ना. थँक्यू. काका, अम्मी ते सगळं खूप मिस करेल ना? हा ग, बरोबर बोललीस तू. हे का खा. कसं आहे? मस्त आहे ना? मस्त. घे ना रसगुल्ले. मला भूक नाहीये. भुकेसाठी आणले नाहीये, तुला आवडतात म्हणून आणले की. माझं मन नाहीये. अगं, एकच राहिलंय आणि तुला ज्या दुकानातले आवडतात ना त्याच दुकानातले आणले. घे ना प्लीज. घे ना प्लीज. अय्या काका, हे काय? रसगुल्ले. तसंही मला ना कॉन्फरन्स रूम मध्ये सारखं वाटत होतं की काहीतरी गोड खावं. थँक्यू. यू आर वेलकम. काका, काका, असं डोक्याला हात लावून काही होणार नाहीये आता. मी नंदिनीला रसगुल्ला देत होतो. तुम्ही देत होता आणि त्याही त्या घेत होता. पण एकच रसगुल्ला राहिला असताना सारिकाला देण्याची काय गरज होती? पण सारिकाने खाल्ला नव्हता म्हणून मी तिला दिला. आणि नंतर तुमच्या लक्षात आलं त्याचा आता काही उपयोग आहे का काका? काका, जगातले 99.99% प्रॉब्लेम्स ना असे एकमेकांना काहीतरी दिल्याने सुटतात आणि 0.1 असे फसतात तुमच्यासारख्यांमुळे. पण मी नंदिनीला कन्व्हिन्स करत होतो रसगुल्ला घेण्यासाठी, तेव्हा तिने घेतला नाही. आता तिला आवडतो म्हणून मी आणला होता रसगुल्ला. हो हो, मला पटतंय तुमचं. नाही, मला तर वाटतं तुमचं काही चुकत नाहीये. वाटतंय ना? हो. नाही नाही, नंदिनी मॅडमच चुकतंय. म्हणजे नंदिनी मॅडम ना त्या अशाच आहेत, कधी समोरच्याचं काही ऐकून घ्यायचं नाही. आता तुमचं कधीतरी काहीतरी चुकलं असेल, ते तुम्हाला आता आठवतही नाहीये म्हणून असं वागायचं. नाही, नंदिनी मॅडम ना हट्टी आहे. नाही नाही नाही, हट्टी नाही ती. थोडस भिनसलंय, पण त्याची खूप समजूतदार आहे ती. काय समजूतदार आहे? समजून घेतात का तुमचं काही? अरे घेते म्हणजे, आता मी तिच्यावर एवढा चिडतो, एवढा बडबडतो तिला, पण ती कधी काही बोलत नाही मला. खूप चांगली आहे रे ती. ती ना नेहमी समोरच्याचा विचार करते. समोरचा माणूस दुखावेल असं ती काही वागत नाही. काका, हे एवढं सगळं माहीत असतानाही
तुम्ही आमच्यासाठी स्वतः राजीनामा देत होतात तेव्हा त्यांचा विचार नाही केला? खरं सांगू तुला, मला खरंच अपेक्षित आहे. म्हणजे मी सगळ्यात आधी नंदिनीचाच विचार केला. म्हणून मी क्षणभर थांबलो, पण नंतर म्हटलं की तू जाणार, आदिती जाणार, माझ्या जवळची 2 माणसं गेल्यानंतर मला किती त्रास होणार ना हे फक्त नंदिनी समजू शकते. आणि तुला सांगतो ना, यावेळी ती समजून घेईल याची मला खात्री आहे. म्हणून मग मी, पण तुला सांगतो जय, ती माझ्यावर चिडली आहे, कबूल आहे, पण ती माझ्यावर चिडली आहे ती ह्या अशा क्षुल्लक कारणावरून नाही. कारण काहीतरी वेगळं आहे.